नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मँगोचा केक बनवणार आहे, ते पण रवा घालून। मैद्याचा अजिबात वापर करणार नाही आहे। तर त्यासाठी मी फक्त तुम्हाला साहित्य सांगते। इथे पिठी साखर आहे, हे तूप घेतलेलं आहे, मँगो पल्प आहे आणि हा रवा आणि हे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे। तर मेजरमेंट मी कसं घेणार आहे की हा एवढा डब्बा किंवा कुठलीही वाटी घ्या तुम्ही, तर तेवढी भरून रवा घ्यायचा आहे आणि तो रवा आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचा आहे। सुरुवातीला रवा मी बारीक करून घेतलेला आहे। आता त्याच डब्याच्या मापाने मी पिठी साखर ही पाऊण वाटी घेणार आहे। एक वाटी पूर्ण घ्यायची नाही आहे, पाऊण वाटीच आपल्याला पिठी साखर इथे घ्यायची आहे, म्हणजे रवा आपला चांगला फुगतो। हे पहा, एवढी पिठी साखर मी घेतलेली आहे। जास्त घ्यायची नाही आहे, कारण केक जर जास्त साखर झाली तर केक आपला बसतो खाली, फुगत नाही। तर आता सुरुवातीला आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही पिठी साखर आपल्याला घालायची आहे। आणि हे तूप जे आहे ते तूप मी अर्धी वाटी घेतलेली आहे। हे घरी केलेलं तूप आहे, गावरान तूप वापरायचे, तुम्ही तेलाचाही इथे वापर करू शकता। आता हे सुरुवातीला हे तूप आणि पिठी साखर एकत्र करून घ्यायचे आहे, मिक्स करायची आहे चांगली। यानंतर आपल्याला हा एका आंब्याचा मी हा पल्प काढलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि आता सर्व हे परत मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व। आता यानंतर जो बारीक रवा आपण मिक्सरमधून काढलेला आहे तो यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे परत। हे आता सर्व मिक्स करून झालेलं आहे। या प्रकारे हे बॅटर बनलेलं आहे, पण यामध्ये हे जरा थोडंसं आपल्याला घट्ट वाटत आहे, म्हणून थोडंसं मी यामध्ये दूध टाकणार आहे, किंवा यामध्ये थोडासा मँगो पल्प जरी टाकला तरी चालेल, पण मी आता यामध्ये थोडंसं दूध ॲड करणार आहे। हे पहा, एवढंच दूध मी घेणार आहे व लागेल तसं यामध्ये मिक्स करणार आहे। थोडं थोडं घालून घ्यायचं आहे, जास्त पातळ व्हायला नको आहे। हे सर्व दूध मी आता घालत आहे, कारण रवा हा आपला फुगतो, त्याच्यामुळे याला थोडंसं जरा दूध किंवा अजून पल्प लागतो। हे पहा, या प्रकारे आपलं हे बॅटर झालं पाहिजे। आता हे मी 15 ते 20 मिनिट झाकून ठेवणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला केक तयार करायला घ्यायचा आहे। हा केक मी कुकरमध्ये नाही करणार, तर एका कढईमध्ये करणार आहे। तर त्यासाठी सुरुवातीला आता मीठ टाकून घ्यायचे। हे मीठ मी वापरलेलं आहे सुरुवातीला, थंड झालं की परत पिशवीमध्ये मी ठेवून देत असते। आता हे जे मीठ आहे ते आपल्याला हाताने सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे स्टँड ठेवायचं आहे व आता गॅस पेटवायचा आहे। गॅसवर ते आपल्याला ठेवून द्यायचे। केक बनवायच्या आधी आपल्याला हे सर्व प्रीहीट करून घ्यायचं आहे, म्हणजे केक आपला छान फुगतो। हे छोटंसं असं केकचं भांडं आहे, तर त्याला मी सर्व बाजूनी हे
तेल लावून घेणार आहे। याला बटर पेपर सुद्धा आपल्याला लावता येऊ शकतो, पण माझ्याकडेचा संपलेला आहे म्हणून मी सगळीकडून तेल लावून त्यावर पीठ टाकून घेणार आहे, म्हणजे केक आपला पटकन निघतो, डब्याला चिटकत नाही। थोडंसं गव्हाचं पीठ हे आपल्याला यावर टाकायचं आहे व चाळणीसारखं असं हे सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आहे। हे पहा, या प्रकारे सर्व बाजूनी मी गव्हाचं पीठ हे भुरभुरून घेतलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही। व असं थोडंसं आपटून ते आपल्याला काढताही येऊ शकतं। या प्रकारे सर्व तयारी मी इथे केलेली आहे। आता इथे आपले 15 मिनिट झालेले आहे। यामध्ये सुरुवातीला मी सोडा टाकणार आहे, तर 1/4 आपल्याला सोडा टाकायचा आहे। आणि 1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर टाकायची आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे। हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आणि आता हे सर्व मिश्रण केकच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे आपलं ते मिश्रण आहे ते एकसारखं होतं आणि त्यामध्ये बबल्स राहत नाही। हे पहा, एकदम एकसारखं सेट झालेलं आहे हे। आता हे पातेलं आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि केकचं भांडं यामध्ये मधोमध असं ठेवायचं आहे आणि त्यावर आता हे पातेलं परत व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। आणि 45 मिनिट म्हणजे पाऊण तास आपल्याला हा केक बारीक गॅसवर होऊ द्यायचा आहे। मध्ये झाकण काढायचं नाही आहे। 45 मिनिटानंतरच मी हे पातेलं काढणार आहे। इथे आपले आता 45 मिनिट झालेले आहे आणि हे झाकण मी आता काढत आहे। आपला केक आता तयार झालेला आहे, हे पाहू शकता तुम्ही। एकदम छान असा झालेला आहे आणि मी आता गॅस बंद करत आहे। आता थंड झाल्यानंतर आपल्याला तो केक काढून घ्यायचा आहे, तोपर्यंत थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे। हा केक आता एकदम थंड झालेला आहे। आता याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला सुरुवातीला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यावर ही डिश आपल्याला अशी पालथी घालायची आहे आणि मग असा उलटा करायचा आहे। मस्त झालं, हे पहा, अजिबात चिकटलेला नाही आहे, एकदम छान असा झालेला आहे। आता हे थोडंसं आपण चाकूनी याची कडा काढूया, त्याला थोडंसं पीठ चिकटलेलं असतं, ते काढून घेऊया। हे पहा, एकदम छान असा केक झालेला आहे। हा फुगलेला पण आहे, भरपूर मस्त असा झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण याला कापून बघूया। हे पहा, एकदम छान असा झालेला आहे तो, मस्त झाला एकदम।